बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील शानबाग शाळेत क्लोरीन गॅस गळतीची माहिती आहे। 3 विद्यार्थिनींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून शाळेची मान्यता रद्द करण्याची पालकांची मागणी आहे। आज शाळेत सकाळी मुलं पाठवली जातात 3-3:15 वाजता फोन आला घरातल्यांना की तुमची मुलं ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली। काही सांगितलं नाही, निरीक्षण आणले तर ॲडमिट केले। त्याच्यावर एक शिक्षक फक्त होता, त्याच्यावर त्या शानबाग विद्यालयात कुणीही प्रशासन आलं नाही। आणि आज मुलाच्या आत जाऊन तुम्ही अवस्था बघा, ऑक्सिजन लावलेले आहेत मुलांना, म्हणजे त्या स्विमिंग टँकमध्ये पवा येत नसतं तरी टाकले तर त्यात क्लोरीन पावडर का म्हणून सांगते, पण ॲक्च्युली त्यात शरीराला घातक असा वायू काहीतरी मिक्स झाला, त्यामुळे सगळी मुलं उतमारले ते आत इथं आणलेले। किती मुलं आहेत? आता इथं 3 जण आहेत ॲक्च्युली, अजून किती आहेत ती शोधते थोडं। त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द झालीच पाहिजे ही आमची मागणी असणार आहे आणि त्या प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पाकिस्तानी शहजाद भट्टीसह लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असलेल्या जळगावमधील 8 ते 10 तरुणांची एटीएस पथकाकडून कसून खरतर चौकशी करण्यात आली आहे। या चौकशी दरम्यान काय उघडकीस येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचं चाललं आता तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी किंवा 5-7 दिवसापूर्वी आपण पेपर वगैरे पण विषय चालू आहे आमचा। आणि ज्या शहजाद भट्टीविषयी आपण बघितलं असेल, लॉरेन्स बिश्नोई, शहजाद भट्टी हा जो सध्या ISIचा पाकिस्तानमध्ये ISIचा हस्तक म्हणून मानला जातो तो। आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आता सध्या जे कारवाई केली किंवा आम्ही ATS आणि ATC आम्ही दोघं मिळून आम्ही समन्वय साधून त्याच्यामध्ये जे मुलं आहेत, ज्या काही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गोष्टी शहजाद भट्टीविषयी आम्हाला माहिती मिळाल्या त्यांचा आम्ही विचारपूस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी वगैरे केली। आणि आता सध्या बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे काम, त्यांचं ब्रेन वॉश केलं काही गोष्टींसाठी आणि बऱ्यापैकी आपण काम करतोय त्याच्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।